काही जण फक्त शरीराच्या दृष्टीने विचार करतायत, आजारांच्या दृष्टीने विचार करतायत, परंतु योग हा शरीर आणि मन यांचं एकत्रीकरण, यांच्यामध्ये असलेला सुसंवाद हा अतिशय सुंदर प्रकारे होता पाहिजे. या दृष्टीने जर तुम्ही योग करत असाल तर तो योग खऱ्या अर्थाने तुमच्याकडून सिद्ध होणार. आता याची सुरुवात तर आपण मन आणि शरीर. आता मन जर चांगलं असेल तर निश्चितपणे शरीर तुमचं चांगलं राहतं, निरोगी राहतं. आणि एखाद्या शरीराला जर व्याधी असेल तर मन मात्र कसं एका जागेवर स्थिर राहू शकत नाही. आणि मन जर चंचल असेल तर शरीर तुमची कोणती क्रिया करू शकत नाही, ॲक्टिव्हिटी करू शकत नाही, कारण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या मनाला तयार नसतं. मनच चंचल आहे, मग मन स्थिर व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे शरीरातील व्याधी ॲटोमॅटिक दूर व्हायला पाहिजे. याचा सुसंवाद जर साधला गेला